संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडला असेल, आमदार गोपीनाथ पळकर यांनी वारंवार शरद पवार यांच्यावरती टीका का करतात? शरद पवार यांचे शेत गोपीनाथ पळकर यांच्या बाजूला नाही, गोपीनाथ पळकर यांचे शेत शरद पवार यांच्या बाजूला नाही. ही फक्त एक वैचारिक लढाई. अशी कोणकोणते मुद्दे आहेत ते की वारंवार गोपीनाथ पळकरला खटकतायत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाठीमागे झालेल्या विधानसभाचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये असे कोणते 5 मुद्दे आहेत ते की त्यामुळं शरद पवार साहेबांना पराभवास सामोरं जावं लागलं. तर अशा गोष्टी संपूर्ण हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण महत्वपूर्ण होणार आहे, त्यामुळं आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, कारण की तुम्ही एक लाईक केल्यामुळं पुढील व्हिडिओ बनण्यास एक प्रेरणा भेटते. तर तुमच्या संभाजी अर्जुन तुराई या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हटलं तर प्रस्तावित घराणे. प्रस्तावित घराणे काय, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांनी पहिल्यापासूनच एक घराणेशाही पोचण्याचं काम वेळोवेळी केलेलं आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर स्वतःच पवार साहेबांचं पाहायला गेलं तर ते स्वतः राज्यसभेमध्ये खासदार आहेत. नंतर दुसरं सांगायला गेलं तर त्यांचे स्वतः पुतणे उपमुख्यमंत्री आहेत. नंतर दुसरं पाहायला गेलं तर त्यांचे नातू आमदार आहेत. आता अनेक वेळा कर्जत जामखेडमधून आमदार आहेत. नंतर सुप्रिया सुळे स्वतःची मुलगी. तर असे कोणते, आता बारामतीमध्ये पाहिलं गेलं तर दुसरं कोण नेतृत्व नाही का? तर तेच परत 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 नेतृत्व, म्हणजे याला घराणशाहीला गोपीनाथ पळकर यांचा विरोध आहे. कारण काय की सत्ता प्लस राजकारण, राजकारण प्लस सत्ता, यांच्या दूध डेअऱ्या यांच्या, नंतर दूध संघ यांचे, नंतर बँका यांच्या, वेगवेगळ्या माध्यमातून फक्त पैसा घेणे आणि प्लस आणि सत्ताग्रहण करणे, हे उद्योगधंदे. आणि ते आता दुसरं पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर राजाराम बापू घराणे कितीतर शतक त्या वाळवा मतदारसंघावरती काम करत आहे. या मतदारसंघामध्ये बँका, राजाराम बापू बँक, नंतर राजाराम बापू दूध संघ, सगळे यांचे. फक्त काय करायचं, कार्यकर्त्यांना चेअरमन करायचं, डायरेक्टर करायचं, मॅनेजर करायचं, या गोष्टीवरती फक्त खुश करायचं. खुश केल्यानंतर फक्त त्यांना ताक द्यायचं आणि दोन्ही आपल्याकडे वाढायचं. अशा गोष्टी जयंत पाटीलने सुद्धा वेळोवेळी केलेल्या आहेत. तर दुसरं पाहायला गेलं तर याच मतदारसंघातून सदाभाऊ खोत स्वाभिमान संघटनेचे राजू शेट्टी हे नेतृत्व उदयस वाळवा तालुक्यातून वेळोवेळी येत होतं. त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण या पक्षामध्ये फूट कसा पाडायचा हे सुद्धा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. तर दुसरं पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यात महाडी घराणं असेल, नंतर लातूर जिल्ह्यात आपलं देशमुख घराणं असेल, नंतर सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील घराणं असेल, यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी पक्षानं पोषण्याचं काम केलं. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे जातीवाद वेळोवेळी पवार साहेबांनी केलंय. तर पवार साहेब पाठीमागच्या दशकामध्ये सलग 3 वेळा मुख्यमंत्री होते. पाठीमागच्या दशकामध्ये 3 वेळा मुख्यमंत्री होते, पण त्यांनी वेळोवेळी मराठा आरक्षण ज्यावेळेस त्यांनी सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी कधीच देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस विरोधी बाकावरती आले त्यावेळेस लगेच कुठलं तर एक वक्तव्य करायची आणि जे शक्य नाही अशी वक्तव्य करायची आणि वारंवार समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा. त्यामुळे मराठा आरक्षण आतापर्यंत मिळू शकलेलं नाही. त्याच्यामध्ये आपली स्वतःची वोट बँक वाचवण्यासाठी एखाद्या गोष्टीचं, सिटीचं, शहराचं नामकरण करायचं असेल तर त्या गोष्टीला विरोध करणे, एखाद्या विद्यापीठाचं नामकरण करायचं असेल त्या गोष्टीला विरोध करणे, वारंवार आपला जो मतदार कसा सेफ राहील अशा गोष्टीसाठी वारंवार विरोध त्यांनी केलेला आहे. त्यांनी एक विकासाच्या बाबतीत तर वारंवार म्हटलं जाते, जेव्हा बघायला जायचं असेल तर बारामती बघायला जावा, विकास काय झालाय बारामतीमध्ये या. तर मित्रांनो, पवार साहेब तुम्हाला पाहायला गेलं तर केंद्रात कितीतर वेळा कृषी मंत्री होते, नंतर महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री झाले. अशी कोणती ठळक काम आहेत की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात केली ते आजपर्यंत आपल्याला जाणवतात. असा कोणताही विकास नाही केला, फक्त त्यांनी विकास पाहिले बारामती पुरता मर्यादित केला. तर जो निधी येतो संपूर्ण बारामतीला पळवा आणि त्यामुळे आपला मतदारसंघ कसा सेफ राहील हे तेवढे त्यांनी वारंवार पाहिलं. तर दुसरं पाहायला गेलं तर नरेंद्र मोदींचे काम पाहायला गेलं तर त्याच उलट नरेंद्र मोदीचं किती तर काम सांगता येईल कमी. तर शेतकऱ्यासाठी त्यांनी केलं तर शेतकरी सन्मान निधी असेल, महिलांसाठी केलं असेल उज्ज्वला गॅस योजना असेल, नंतर जे गरजू लोक आहेत त्यांना मोफत राशन धान्य असेल, नंतर डेव्हलपमेंटच्या बाबतीत पाहायला गेलं तर वीज असतील, रस्ते असतील, नंतर नदी जोड प्रकल्प असेल, किती जेवढं सांगतील तेवढं. नंतर आपल्या जी भारताची सुरक्षेच्या बाबतीत तर अनेक किती तर कामे चांगली होईल. ज्यावेळेस आपला जे शत्रू वारंवार आपल्यावर हल्ला करत होता ते आता गेले 10 वर्षात एक सुद्धा हल्ला हे आपल्या देशामध्ये झालेला नाही. त्यामुळं नरेंद्र मोदीचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. तर पाहायला गेलं तर वारंवार त्यांनी
हिंदू विरोधी राजकारण करण्याचं पाहिलं आणि त्यांचा एक वोटर सेव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता पाहायला गेलं तर सध्या आपल्या बांगलादेशमध्ये वारंवार आपल्या हिंदूवरती अत्याचार होत आहेत. नंतर ह्याच्यावरती कधीच बरे शब्द काढले नाहीत. ते असू दे, नंतर काँग्रेसमधले अन्य व्यक्ती राहुल गांधी असतील, नंतर उद्धव ठाकरे असतील, यांनी कधीच आपल्या बांगलादेशावरती जे हिंदू लोक राहतात याच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. नरेंद्र मोदींना पत्र, त्याने अनेक वेगवेगळ्या पद्धतीसाठी मोदींना पत्र लिहिलं, पण ज्यावरती आता सध्या हिंदूवरती अत्याचार होत आहेत त्याच्यावरती कधीच नाही. तर एखाद्या शहराचं आपल्या ज्या अहमदनगरवरून त्याला अहिल्यानगर करायचं आहे त्यावेळेस त्या गोष्टीला विरोध, नंतर आपल्या औरंगाबादवरून छत्रपती संभाजीनगर करायचं आहे या गोष्टीला सुद्धा वारंवार विरोध करतायत. तर दुसरा एक मुद्दा पाहायला गेलं तर दगाबाजी राजकारण. तर एकेकाळी त्यांचे ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आली त्यावेळेस एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 71 आमदार निवडून आले होते. त्यावेळेस अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांना नेतृत्व त्यांच्या पक्षातून मोठं होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना अजित पवारला वारंवार दाबण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला. तर दुसरं असतील जयंत पाटील असतील, जयंत पाटील सुद्धा मुख्यमंत्र्याचे दावेदार होते. त्यांचं सुद्धा नेतृत्व त्यांचं वारंवार खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर आणि ज्यावेळेस बारामती मतदारसंघ आहेत, बारामती मतदारसंघातून वारंवार जे विरोधी पक्षातले नेतृत्व येण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं सुद्धा खच्चीकरण, त्यांना संपवण्याचं काम सुद्धा पवार साहेबांनी केलं. ते तर पाहिलं उदाहरण गेलं तर बीके कोकरे असतील, महादेव जानकर असतील, हे त्यांनी मतदारसंघ बांधणी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथून ते त्यांचं वेळोवेळी हे कसं होईल, खच्चीकरण कसं करून हे सुद्धा त्यांनी पाहायचा प्रयत्न केला. नंतर बीड मधून गोपीनाथ मुंडेपासून धनंजय मुंडेला सुद्धा वारंवार त्यांनी वेगळं केलं आणि आपल्या पक्षामध्ये घेतलं. तिथे घरामध्ये फूट पाडण्याचं काम पवार साहेबांनी केलं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.